समर्थ. चॅनेलला खूप छान सपोर्ट देत आहात तुम्ही. माझे सगळे माझे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला रेझोनेट होत आहेत याचा मला खूप आनंद आहे, कारण परमेश्वराने तुमच्यापर्यंत काहीतरी संदेश पोचवावा आणि तुम्हाला काहीतरी गायडन्स मिळावं यासाठी खूप मी परमेश्वराचे आणि तुमचेसुद्धा आभार मानत आहे. खूप छान सपोर्ट देत आहात तुम्ही. सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जाईल. अजून आता ह्यासाठी मी रीडिंग करत आहे की ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला तो का दिला, काय कारणाने दिला, म्हणजे त्यांचं कारण काय होतं त्यामागे. ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला त्या व्यक्तीचं कारण काय होतं, तुम्हाला धोका देण्यामागं कारण काय होतं. त्यांना दुसरा पर्सन आवडला असेल किंवा तुमच्यामध्ये त्यांना काय कमी होती का त्यांनी असं केलं तुमच्याबद्दल. 2 कार्ड्स निघालेत. जितने भी तू कर ले सितम हंस हंस के सहेंगे हम, ये प्यार ना होगा कम, सनम तेरी कसम, सनम तेरी कसम, सनम तेरी कसम. का धोका दिला, कशासाठी धोका दिला, धोका देण्यामागचं कारण काय होतं. थर्ड पार्टी सिच्युएशन आलेली आहे. यस, बघा हे सुद्धा आलेलं आहे. तुम्हाला धोका देण्यामागचं कारण थर्ड पार्टीच आहे. बॉटममध्ये आहे क्वीन ऑफ पेंटिकल्स. तुम्हाला दिसेल, कदाचित इथं ठेवते मी, म्हणजे तुम्हाला दिसेल ती एनर्जी. चला मी तुमची एनर्जी पहिला सांगते, कारण तुमचं जे पास्टमध्ये नातं होतं, सुरुवातीचं नातं जे होतं ते नातं तुम्हाला कमीत कमी तुम्हाला सांगते 1 वर्षाचं दिसत आहे एनर्जी, 4 वर्षाची एनर्जी दिसत आहे, अजून 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 2 वर्षाची एनर्जी दिसत आहे, अजून 3 वर्षाची एनर्जी दिसत आहे, जास्त करून 1 वर्षाची जास्त दिसत आहे. 1 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, अजून 3 वर्ष जास्त, 4 वर्ष अशी दिसत आहे एनर्जी. 4 वर्षापासून 9 वर्षाची सुद्धा दिसत आहे. 9 वर्ष 9 महिने ही एनर्जी दिसत आहे. 9 महिने, 9 वर्ष, 1 वर्ष, कमीत कमी 3 वर्ष, 4 वर्ष ही एनर्जी दिसत आहे इथं. आता मी तुमची एनर्जी पिक करते, तुम्हाला तुमची एनर्जी सांगते. एनर्जी तर अशी आहे तुमची की तुम्ही एक प्युअर व्यक्तिमत्व तुमचं त्या एनर्जीसाठी होतं. लव्ह रिलेशन तुमचं जे होतं, असं नाही की लव्ह रिलेशनसाठी आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला त्यासाठी ही एनर्जी आहे. पण ज्या ज्या गोष्टी मला, ज्या शब्द मला पिक होत आहेत ते मी तुम्हाला म्हणजे सांगत जाईन. ज्यांना ते मॅच होत असेल ते त्यांनी घ्या, आणि ज्यांना मॅच होत नाही आहे ते त्यांनी सोडून द्या. जे दुसरं कुणाला तर मॅच होत असेल तर ते दुसरे बघत जातील ही रीडिंग. तुम्हाला जेवढं मॅच होतं तेवढंच तुम्ही ती रीडिंग बघा. तुम्ही स्वतःची एनर्जी अशी आहे की तुम्ही त्या नात्यासाठी खूप सिरियस होता. तुम्हाला त्या नात्याला जस्टिस द्यायचं होतं. तुम्हाला तुम्ही त्या नात्याकडे इतकं सिरियस होता की तुम्हाला ते नातं असं वाटत होतं की तुमची लाईफ कंप्लीट झालेली आहे. तुम्ही स्वप्नामध्ये सुद्धा ड्रीम तुम्हाला येत असतील तेव्हासुद्धा तुम्हाला त्या नातं कंप्लीट झालेलं, किंवा तुम्ही स्वप्नसुद्धा तुम्हाला पडत होतं त्या नात्याविषयी. पण ते नातं जे तुमचे पार्टनर होते,
जे तुमचे पार्टनर होते ते खूप इगोस्टिक होते, तुमच्यावर अधिकार गाजवणारे होते. त्यांना असं सतत वाटायचं की माझंच सत्ता चालली पाहिजे, माझं मत खरं झालं पाहिजे, मी म्हणाल तेच खरं झालं पाहिजे, मी म्हणाल तेच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, प्रत्येक गोष्टी त्यांच्या मर्जीतच राहून झाल्या पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. कोणतंही सेलिब्रेशन असू दे, कुठं फिरायला जायचं असू दे, काही गोष्टी करायच्या असू दे, सगळं त्यांच्या मर्जीने झालं पाहिजे. तुमच्या मर्जीने काही गोष्टी होत नव्हत्या, तुम्हाला त्याविषयी खटकत होता. नंतर जास्त या गोष्टीचा जास्त गोष्टी होत गेल्या. पण ह्या दोघांमध्ये तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशन दिसत आहे. ज्या थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने ना तुमच्यामध्ये इतकी आग लावली, इतकं काहीतरी म्हणतो ना आपण, एखादी तिसरी व्यक्ती आली आणि काडी लावून गेली, तसंच तुमच्यामध्ये एक थर्ड पार्टी सिच्युएशन आहे आणि ते खूप चतुर आहे. त्या व्यक्तीने हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तुमचं लव्ह रिलेशन टिकू नये, तुमच्या दोघांमध्ये प्रेम राहू नये, सुरुवातीचे काही दिवस चांगले होते त्या नाते त्या व्यक्तीने त्या म्हणजे तुमचे जे पार्टनर आहेत त्यांच्या रिलेशनमधील ही व्यक्ती आहे आणि तुमच्याही रिलेशनमधल्या काही गोष्टी तुमच्या रिलेशनमध्ये सुद्धा ती व्यक्ती दिसत आहे. दोघांच्या रिलेशनमध्ये काहीतरी सगळ्या गोष्टी माहीत असणारी व्यक्ती ही व्यक्तीने तुमच्या दोघात वादविवाद लावून जास्त एनर्जी मला लेडीजची दिसत आहे आणि जेंट्सची सुद्धा दिसत आहे. लेडीजची जास्त एनर्जी दिसत आहे. लेडीज एक थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. त्या थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरनी धोका दिला. हे नातं टिकू नये म्हणून त्या व्यक्तीने तुम्हाला भडकवण्यात आलं. हे रिलेशन पूर्ण खराब झालं. तुम्हाला एकटं पाडण्यात आलं. तुम्हाला इतका त्रास देण्यात आलं की रात्रीची तुमची झोप उडाली. तुम्हाला एकटं पाडलं. तुम्ही खूप त्रासला त्या नात्यापासून. खूप त्रास झाला तुम्हाला. आणि हे जाणून बुजून सगळं थर्ड पार्टी सिच्युएशनने तुमच्या आयुष्यात केलेलं आहे. धोका तुम्हाला थर्ड पार्टीमुळे मिळालेला आहे. असं नाही की त्यांनी स्वतःहून दिलेला आहे. त्यांच्या मनात असो किंवा नसो, पण हे थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे हे त्यांनी धोका दिलेला आहे तुम्हाला. थर्ड पार्टी सिच्युएशन आता कोणती आहे ह्यासाठी मी आता थर्ड पार्टी सिच्युएशन श्री स्वामी समर्थ मला गाईड करा. ही थर्ड पार्टी सिच्युएशन कोणामुळे आणि का आलेली आहे आणि त्यांचं मत काय होतं की हे नातं ग्रोथ करावं की न करावं, काय त्यांचं मत होतं, का त्यांनी हे सगळं असं केलं. यस, 2 कार्ड्स आलेले आहेत बघा. थर्ड पार्टी सिच्युएशन एक व्यक्ती आहे, ती खूप चतुराईने हे सगळं केलेलं आहे. खूप चतुराईने हे सगळं केलेलं आहे. तुमच्या पार्टनरला वशीकरण करून हे सगळं केलेलं आहे. एक राक्षसाची वृत्ती तुमच्यासोबत केलेली आहे. तुम्हाला या नात्यापासून दूर घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं नाही की धोका फक्त लव्ह रिलेशनमध्ये म्हणजे अनमॅरिड लोकांसाठी, हे मॅरिड लोकांसाठी सुद्धा दिसत आहे इथं एनर्जी. ज्यांचे संसार तुटले आहेत, घर परपंच उद्ध्वस्त झालेला आहे, लेकरं बाळं तुटलेली आहेत, त्यांनी खूप गायावाया केली, त्यांच्यावर त्यांनी कुठलीच माया दाखवलेली नाही आहे. पण तुम्ही इतके दिवस जे सगळं सहन करत होता ते फक्त मुलांच्यासाठी सहन करत होता. पण जेव्हा अंत संपला तेव्हा तुम्ही हे सगळं सोडून दिलं, मूव्ह ऑन केलं सगळ्यांपासून. जिथे तुमचं पर्सनच तुमचं राहिलेलं नाही आहे ह्या व्यक्तीमुळे. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, वशीकरण केलेलं आहे त्या व्यक्तीने. हे बघा, हे वशीकरण दिसत आहे. हे नातं बघा, थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. घाव केलेला आहे तुम्हाला. तुम्ही हे नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे, कारण तुमची ही 2 लेकरं होती. तुमच्या 2 लेकरांसाठी हे सगळं तुम्ही त्रास सहन केला. मजबूर म्हणतो ना आपण, मजबूर केलं तुम्हाला हे नातं तोडून जाण्यापासून. इतकं तुम्हाला त्रास देण्यात आला.
पण जी एनर्जी येणार तेच मी तुम्हाला सांगणार आहे. जे इथं दिसत आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना कुणाला ही एनर्जी मॅच झालेली असेल किंवा होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. पण जे व्यक्तीने हे सगळं केलेलं आहे, तुम्हाला वेगळं करण्याचं धोका तुमच्या पार्टनरने तुम्हाला दिलेला आहे, ते तुम्हाला त्यांना वशीकरण करून घेतल्यानंतर हे सगळं झालेलं आहे. आणि वशीकरण ज्या व्यक्तीने केली आहे तो खूप डेंजर व्यक्ती आहे. त्याला त्याला माया, ममता हे त्या व्यक्तीला नाही आहे अजिबात. राक्षसाची वृत्ती जी असते त्या प्रत्येक वृत्ती त्यांच्या अंगात आहे, त्यांच्या मनामध्ये आहे, त्यांच्या शरीरामध्ये आहे. तुमची कोणतीच गायावाया केलेली नाही आहे त्या व्यक्तीने. सगळं विस्कळीत केलेलं आहे. धोका तुम्हाला त्या व्यक्तीने दिला, पण त्या व्यक्तीने धोका देत असताना ह्या व्यक्तीने केलेलं आहे सगळं. त्यांच्या आयुष्यामध्ये तुमच्या दोघांच्या लाईफमध्ये एक तिसरी व्यक्ती जी होती, थर्ड पार्टी सिच्युएशन, वशीकरण. हे वशीकरण करणारा व्यक्ती जो आहे ना, खूप चतुर आणि महाचालू व्यक्ती आहे तुमच्या लाईफमध्ये. त्या व्यक्तीने हे सगळं केलेलं आहे, हे सगळं घडवून आणलेलं आहे. आणि तुम्ही हे जे दिसत आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. ज्यांना ही एनर्जी मॅच होत आहे त्यांनी ही एनर्जी परमेश्वराला गाईड करा की मला परमेश्वरा तुम्ही ही एनर्जी दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. माझ्या आयुष्यात जे होईल ते आता इथून पुढं चांगलं होईल हे परमेश्वराकडून मागून घ्या. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. अजून तुम्हाला मी सांगते, कारण हे तुमचं अशासाठी केलेलं आहे हे सगळं तुमच्या लाईफमध्ये. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ना एक अशी पर्सन आहात की लगेच डगमगत नाही आहे हे त्यांना माहीत आहे. म्हणून इतका तीव्रतेने त्यांनी तुमच्यावर घाव घातला. तेव्हा तुम्ही कुठं तुटून पडला, म्हणून तुम्ही सगळं मूव्ह ऑन केलं. तोवर तुम्ही ठाम होता, जोवर तुम्ही भक्कम पाया तुमचा होता, तोवर तुम्हाला कोणीही हलवू शकत नव्हतं. तुम्हाला कोणीही तिथून बाहेर काढू शकत नव्हतं. कोणीही तुम्हाला त्रास दिला तरी तुम्ही त्यातून परत उभे राहत होता. पण त्यांच्यावर ज्यावेळी तुमच्या पार्टनरांनी तुम्हाला धोका देण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही हतबल झालात आणि तेव्हा तुम्ही सगळं सोडून दिलं, सरेंडर केलं सगळ्या विषयावर. या खूप वाईट एनर्जी आहे. वॉटर सायन्स सगळ्या दिसत आहे तिथं. वॉटर सायन्स आहेत, सगळ्या सायन्स आहेत. जनरल रीडिंग आहे त्यामुळे हे नक्कीच मॅच होणार. पण आणि तुम्हाला सांगते मी अजून एनर्जी आता अशी दिसत आहे की एकतर्फे दोघांचंही प्रेम, म्हणजे दोघांचंही प्रेम असं होतं, असं नाही आहे की नव्हतं प्रेम. दोघांचंही प्रेम होतं, सगळे प्रेम दोघांचंही दिसत होतं. पण ह्या प्रेमाला वशीकरण केलेलं आहे. थर्ड पार्टी सिच्युएशननं वशीकरण केलेलं आहे. आणि थर्ड पार्टी सिच्युएशन खूप चतुर आहे, खूप चालू आहे. त्या व्यक्तीने जादूटोणा केलेल्यासारखा दिसत आहे. एका हातामध्ये काठी घेऊन उभा राहिलेली आहे, एका हातात फूल आहे, एका हातात ते प्रपोज केलेलं आहे आणि एका हातात काठी घेतलेली आहे. आणि इथं काळं मांजर दिसत आहे. हे वशीकरण आहे. ह्या व्यक्तीने खूप चतुराईने हळूच ते सगळं जाणून बुजून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी जाणून बुजूनच केलेल्या आहेत. खूपच त्रासाची भूमिका आहे तुमच्यात. पण हे धोका देणारी व्यक्तींनीही हतबल होऊन त्यांना शरण जाऊन केलेलं आहे. त्यांनी आधी तुमच्या पार्टनरला वश करून घेतलेलं आहे. यात वश करून नंतर हा डाव जिंकलेला आहे. तेव्हा कुठे तुम्ही हतबल झाला आहात. आणि जर लव्ह रिलेशनचं बघायचं म्हटलं तर तुमची एनर्जी अशी झालेली आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ना थर्ड पार्टी सिच्युएशन जे आहे ना त्यांनी सेपरेशन झालेलं आहे तुमचं या थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे. खूप वाईट एनर्जी आहे ही. या नात्यात आता पुढं काय केलं पाहिजे हे आपण बघूयात. श्री स्वामी समर्थ मला गाईड करा. माझे व्ह्यूअर्स जे आहेत
त्यांना आता पुढे काय करावे लागेल किंवा या एनर्जीमधून त्यांनी बाहेर पडून पुढे भविष्यात काय करावे लागेल. कारण धोका तर आता मिळालेलं आहे, सगळं पचवलेलं आहे, ते विसरणे शक्य नाही आहे. पण माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी सगळं सहन केलेलं आहे. मला फक्त गाईड करा की आता या एनर्जीमध्ये ही सगळी जी एनर्जी आहे यामध्ये माझ्या व्ह्यूअर्सनी काय केलं पाहिजे, त्यांना काय करणे योग्य आहे. येस, परमेश्वरानेच हात साक्षात तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ होणार आहे. तुम्ही सध्या हँगमॅन आहात, ते सगळं तुम्ही आता सेट आउट करून घ्या. एंजल्स तुमच्यापर्यंत येऊन गाईड करत आहेत. एंजल्स तुम्हाला गाईड करून सांगत आहेत की आता जे झालं ते एक विसरून जावा, स्वप्न आहे म्हणून विसरता येतच नाही आहे. पण ही ग्रोथ नक्कीच तुमच्या आयुष्यात येत आहे. येस, जस्टिस मिळत आहे. परमेश्वर तुम्हाला जस्टिस दिलेला आहे. ह्या व्यक्तीने जेवढ्या तोऱ्यामध्ये तुम्हाला वशीकरण करून तुमची फॅमिली तोडण्याचा प्रयत्न केला, तेवढ्याच तोऱ्याने परमेश्वराने तुम्हाला जस्टिस दिलेला आहे. या आता जर तुम्हाला ज्या व्यक्तीने तुम्हाला तुमच्या पार्टनरला वशीकरण केलं, त्या व्यक्तीच्या हातात काठी आहे, पण आता तुमच्या हातात तलवार आहे. ह्या व्यक्तीच्या हातात फूल असेल तर तुमच्या हातात तराजू आहे. सत्य आणि खोटं सगळ्या गोष्टींचा न्याय करून तुम्ही पुढे जात आहात. इथं काळी जादू आहे, पण तुमच्यामध्ये आता कोणती काळी जादू राहिलेली नाही आहे आणि इथे कोण काळी जादू आता करू शकतच नाही आहे. इतकं पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये तुम्हाला परमेश्वराने पुश केलेलं आहे, ढकललेलं आहे. आता इथं कोणीही येऊ शकत नाही आहे आणि हे सगळी ग्रोथ आहे तुमच्या आयुष्यात. तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. कन्फ्यूज तुम्ही राहू नका. पास्टच्या एनर्जीमध्ये तुम्ही राहू नका. जे झालं ते परमेश्वरापर्यंत सोडून द्या की देवा तुझं तू बघ, जे माझं झालं त्याचे कर्म त्या व्यक्तीला दे. काय असेल ते असेल. जे माझ्याशी वाईट वागले, मी जे भोगलं त्याचं त्यांना फळ तू नक्की दे. हेच तुम्हाला गायडन्स परमेश्वर देत आहेत. कारण तुम्ही इथे आता इतके स्ट्रॉंग आहात ना. ही एनर्जी, एक मिनिट, आणि ही एनर्जी तुमची, ही पास्टमधली एनर्जी, थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे आलेली ही एनर्जी तुमची, ही एनर्जी, हे तुम्ही लहान आपल्या लेकरांसाठी जे त्यांच्यापुढे नतमस्त झालेला ही एक एनर्जी. ह्या एनर्जीपासून तुम्हाला हे दिलेलं आहे परमेश्वराने. इतके स्ट्रॉंग झालेला आहात तुम्ही की तुम्हाला सत्य आणि खोटं यामधलं सगळं काही आता डिटेलमध्ये कळत असतं तुम्हाला. समोरच्याच्या नजरेत तुम्ही ओळखता लगेच आता की तो आपल्यासाठी चांगला आहे की वाईट आहे. तुम्ही पटकन लगेच त्या चतुराईने ते सगळे आता ओळखून जाऊ शकता. कारण हे खूप भोगलं आहे ना तुम्ही. हे भोगल्यामुळे आता हे डायरेक्ट जस्टिस तुम्हाला मिळालेलं आहे. धोका देणारी व्यक्ती आता काय भोगत आहे